नगरपालिकेच्या लक्षवेधी लढतींपैकी एक म्हणजे सांगोल्याची नगरपालिका। सांगोल्यात शिंदेंच्या शिवसेनेला भाजपसह सर्व पक्षांनी एकटं पाडलं होतं। मात्र तरी सुद्धा शहाजी बापू पाटलांनी एक हाती किल्ला लढवत शिंदेंच्या शिवसेनेला विजय मिळवून दिला आणि या विजयानंतर आपल्या खास अंदाजात डायलॉग बाजी सुद्धा केली आहे। पाहूयात। काय तो सांगोल्यात शहरातील मतदार, काय ती विचाराची धारा आणि काय तो वैचारिक विजय, सगळं काय ओके। सांगोल्यात भाजपसह सर्वांनी मोठ बांधून शिंदेंच्या शिवसेनेच्या शहाजी बापूंना एकटं पाडूनही शहाजी बापूंनी सांगोल्यात शिवसेनेचा भगवा फडकवला। त्यामुळे विजयानंतर शहाजी बापूंनी आपल्या स्टाईलमध्ये विजयाची प्रतिक्रिया दिली। काय तो सांगोल्यात शहरातील मतदार, काय ती विचाराची धारा आणि काय तो वैचारिक विजय, सगळं काय ओके। सांगोल्याच्या नगर परिषदेची निवडणूक पालकमंत्री जयकुमार गोरेंनी प्रतिष्ठेची केली होती। शिंदेंच्या शहाजी बापूंना एकटं पाडलं होतं। बापूंना अश्रूही अनावर झाले। अखेर सांगोल्याच्या जनतेनं बापूंना साथ दिली आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदामाने विजयी झाले। आणि इतकंच नाही तर नगर परिषदेच्या 23 पैकी 15 जागांवर शहाजी बापूंचे उमेदवार जिंकले। जेवढं कुटील कारस्थानं राजकारणात केली जातात त्याला जनता मान्यता देत नाही, हे यावरून दिसतं। इकडे फलटणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडेही नजरा लागल्या होत्या। फलटणमध्ये रामराजेंच्या मुलांचा पराभव झाला आणि भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे भाऊ शमशेरसिंह निंबाळकर नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत। तब्बल 30 वर्षांनंतर फलटणमध्ये रामराजेंची सत्ता उलथवण्यात रणजितसिंह निंबाळकरांना यश आलं। फलटण नगर परिषदेच्या 27 पैकी 16 जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी झाले। चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल नगर परिषदेत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांना धक्का बसलाय। मूल नगर परिषदेत काँग्रेसच्या एकता समर्थ यांचा विजय झाला। चंद्रपुरात 11 पैकी 8 नगर परिषदांवर काँग्रेसचा विजय झालाय। यावरूनच सुधीर मुनगंटीवारांनी स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना अप्रत्यक्षरित्या सुनावले। ज्या पद्धतीने बाहेरच्यांना प्रवेश दिले गेले त्याचा परिणाम झाल्याचं मुनगंटीवार म्हणाले। तर पक्ष हा बिनदाराचाच असावा, व्यक्ती योग्य आहे की नाही हे पाहिलं पाहिजे असं फडणवीस म्हणाले। आणि ज्या पद्धतीने आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देतोय याचा परिणाम हा मतदारांवर नक्कीच होणार आहे। पक्ष हा बिनादाराचाच असला पाहिजे। फक्त प्रवेश देत असताना व्यक्ती योग्य आहेत की नाही, पक्षाला फायद्याचे आहेत की नाही हे आपण बघितलं पाहिजे। मुक्ताईनगरमध्ये खडसेंचं समर्थन असलेले भाजप उमेदवार भावना महाजन यांचा पराभव झाला। तर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील या 2500 मतांनी विजयी झाल्या। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ नगर परिषदेत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत। नगराध्यक्षपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गायत्री भंगाळे विजयी झाल्या आहेत। पाथरी नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुरानींच्या मुलाचा 436 मतांनी पराभव झाला। तर शिंदेंच्या शिवसेनेचे आसिफ खान हे पाथरीच्या नगराध्यक्षपदी निवडून आले। गेवराईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडितांना धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे उमेदवार शीतल दाभाडे यांचा 5054 मतांनी पराभव झाला। भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भावजय गीता पवार या गेवराईच्या नगराध्यक्षपदी निवडून आल्या। तर अंजनगाव सुरजी नगर परिषदेमध्ये ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे थेट 4थ्या नंबरवर गेले। नगराध्यक्ष पदासाठी अविनाश गायगोले हे 124 मतांनी विजयी झाले।
दर्यापूर नगर परिषदेत भाजप आमदार प्रताप भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळेंचा 2200 मतांनी पराभव झाला. काँग्रेसच्या मंदा भारसाकळेंनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे नलिनी भारसाकळे आणि मंदा भारसाकळे या एकमेकींच्या जाऊ आहेत. वैजापूर नगर परिषदेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे पराभूत झाले, तर भाजपच्या दिनेश परदेशींनी संजय बोरनारेंचा 6288 मतांनी दारुण पराभव केला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.